नमस्कार. साधी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करते बरं का. नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जसं नेहमी तुमची व्हिडिओला लाईक देत करता, शेअर करता, तसंच हाही व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नवरात्रीसाठी 9 दिवसांची छान तयारी झाली ना? नवरात्र उत्सव खूप छान पद्धतीने जगा. हे 9 दिवस भरभरून जगा. आपण घटाला सजवतो तसंच हा आपला देहरूपी घट आहे, याला छान सजवा. एक सांगते तुम्हाला बघा, की छान नटणं, छान राहणं हे म्हणजे काही पाप नाही आहे. ठराविक वयाने नंतरसुद्धा व्यवस्थित राहायचंच. जेव्हा म्हणतात ना लुक गुड फील गुड, म्हणजे तुम्ही जेव्हा वरून छान राहता तर आतूनही तुम्हाला तसं छान फिलिंग यायला तयार छान होतं बरं का. तर छान राहा 9 दिवस आणि नवरात्र उत्सव छानपैकी दणक्यात साजरा करा बरं का. तर आपण घटाला माळ बांधतो आणि घटाची प्रत्येक माळेचा काहीतरी अर्थ आहे. तर मला जो समजला आहे अर्थ तो मी तुम्हाला सांगते, की पहिली माळ जी आहे, पहिली माळ सांगते की तुला आनंदी ठेव स्वतःला. तुला बाहेरनं कोणी आनंदी करणार नाही आहे. तेव्हा स्वतःला समजायचं की ही पहिली माळ मी स्वतः आनंदी राहीन. जेव्हा मी स्वतः आनंदी राहीन तेव्हा मी सगळ्या घराला आनंदी करू शकते किंवा बाजूबाजूच्या परिसरालाही मी आनंदी करू शकते. हा पहिला झाला पहिल्या माळेचा अर्थ. दुसऱ्या माळेचा अर्थ आहे की गेलेला आत्मविश्वास ठराविक वयानंतर, आता बरेच जणी नोकरी सोडून किंवा जे पूर्वी काही केलेलं असेल ते बरेच दिवस झालेले असेल, आत्मविश्वास गेला असेल तर दुसऱ्या माळेला आठवायचं, दुसरी माळ बांधताना आठवायचं की गेलेला आत्मविश्वास परत मिळव. गेलेला आत्मविश्वास परत मिळव म्हणजे बरंच काही तू करू शकते, अजूनही बरंच काहीतरी करू शकते. 50 आणि 60 म्हणजे हे वय काही थकायचं वय नाही आहे, तर एक नवीन इनिंग चालू करायचं वय आहे. तेव्हा गेलेला आत्मविश्वास परत मिळव. तिसरी माळ बांधताना मनात संकल्प करायचा की हो, मला काही कर्तृत्व गाजवायचं होतं, ती माझी संधी राहून गेली, तर आता मला कर्तृत्व गाजवायची, कर्तृत्व जपायची, माझं कर्तृत्व वाढवायची मला संधी दे, असा संकल्प तिसऱ्या माळेसाठी करायचा. वान बन म्हणणारी अशी ही तिसरी माळ. तेव्हा प्रत्येक वेळेस ती माळ बघितल्या तुम्हाला लक्षात येईल की मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. हे सगळं करताना कर्तृत्व सिद्ध कर चौथी माळ, हे लक्षात घ्या की हे सगळं करताना आपल्या चौथी माळ काय आठवण करून देते, तर आपल्या माणसांना विसरू नकोस. कारण इतक्या वर्ष जर तू जे केलेलं आहेस, तुझ्या घरादारासाठी केलेलं आहे, कुटुंबासाठी केलेलं आहे, एका दिवसाच्या किंवा या 9 दिवसाच्या ह्याच्याने पाणी फिरू नकोस. तेव्हा कर्तृत्व गाजवताना सुद्धा आपल्या माणसांचा, आपल्या कुटुंबाचा कधीही विसर पडू देऊ नको. तेव्हाच तुझं कुटुंब तुझ्या कर्तृत्वाला सलाम करेल, तुला तुझं पुढचं पाऊल टाकायसाठी तुला साथ देईल. आता कर्तृत्व सहावी माळ जी आहे, आता तर कर्तृत्व सिद्ध करताना नेहमी निर्भय बन. निडरपणे एखाद्याला नाही म्हण किंवा तुझा निर्णय जो आहे तो ठामपणे सांग. ही 6वी माळ तुला सुचवते बरं का. 7वी माळ असते की झटपट आपल्याला कर्तृत्व सिद्ध करायचं नाही आहे, तर नेहमी सत्याची कास पकड आणि मग पुढे चल. ही 7वी माळ सांगते. आणि 8वी माळ सांगते की तुझ्यातला जो काही तुझी जी कस्तुरी आहे ती ओळख अजूनही वेळ गेलेली नाही आणि तू पुढचं पाऊल टाक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9वी माळ जी आहे की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दे. 9वी माळ सांगते की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दे. सगळ्या घराचं केलंस तू आत्तापर्यंत आणि जे उरलं सुरलं होतं आधी मुलांसाठी मग नातवांसाठी असं प्रत्येक वेळेस करत जे उरलेलं होतं तू खाल्लंस. पण आता मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दे, जेणेकरून तुझं म्हातारपण सुसह्य जाईल. कारण म्हातारपणात आपल्याला कोणावरही अवलंबून राहायचं नाही. हे अशा 9 माळा छान घटावर लावा. प्रत्येक माळ बांधताना मनात संकल्प करा आणि नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करा. आजकाल बरेच ग्रुपवर मेसेज येतात की साड्यांचे रंग पाळू नका, असं नसा. पण मला एक असं वाटतं बरं का, छानपैकी 9 दिवस 9 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या नेसा, त्याच्यावर छान दागिने घाला आणि छानपैकी नवरात्र उत्सव तुमच्या कलेसाठी घ्या. नंतर तुमचे काही छंद राहिले असेल तर ते छंद जोपासा आणि नव्याने परत देवीला शक्ती मागा आणि नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा.
परत एकदा नवरात्राच्या शुभेच्छा मनापासून मनापासून धन्यवाद.